नमस्कार मित्रांनो, जे मुलं पोलीस भरती तयारी करतात किंवा जे मुलं पोलीस भरती तयारी करण्यासाठी सुरुवात करत आहेत त्यांच्यासाठी अति महत्त्वाचा व्हिडिओ आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 5 महत्त्वाचे पॉईंट डिस्कस करणार आहोत. पहिला आहे सिलेबस, दुसरा आहे स्टडी, तिसरा आहे पेपर वाचन, चौथा आहे तुमचं ग्राउंड आणि पाचवा आहे तो महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे पोलीस भरतीची ऍड पडल्यानंतर तुम्हाला काय काय करायचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण वेळ वाया न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला आहे तो म्हणजे सिलेबस. मित्रांनो, कोणत्याही परीक्षेची जर तुम्ही तयारी करत आहात तर तुम्हाला माहिती पाहिजे की या परीक्षेचा सिलेबस काय आहे, कोणत्या प्रकरणावर या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. पोलीस भरतीचा या ठिकाणी मी सिलेबस तुम्हाला सांगणार आहे, पण तो मी तुम्हाला शेवटी सांगेन. पीडीएफ बनवलेली एकतर तुम्ही लिहू सुद्धा शकता किंवा तुम्हाला जर स्क्रीनशॉट घ्यायचे ते प्रकरणांचे तर स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन घ्याल, तो मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. आता बघा, दुसरा जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे स्टडी. तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे. आता बघा, स्टडी जर तुम्हाला करायची तर तुम्हाला शेड्यूल लावायचं. तुमचं शेड्यूल लावल्याशिवाय अभ्यास करायचा नाही. या ठिकाणी मी ढोबळ मनाने तुम्हाला सांगतो, जसे की 8 ते 10 एक विषय, 10 ते 12 एक विषय, 1 ते 3 एक विषय. ठीक आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी 4 ते 6 ग्राउंड वगैरे करेल. आता पोलीस भरती करतोय तर ग्राउंड वगैरे. ठीक आहे. त्यानंतर बघा 6 ते 8 एक विषय, त्यानंतर 9 ते 11 एक विषय. या ठिकाणी मी शेड्यूल लावलेलं आहे. बघा, आता समजून घ्या. उदाहरणार्थ सांगतोय तुम्हाला. या ठिकाणी मी घेतो मराठी, बरोबर. या ठिकाणी मॅथ वगैरे. आता समजून घ्या. असं बघा, तुम्ही स्वतः अनालिसिस करा की तुमचा अभ्यास चांगला कोणत्या वेळेस होतो. काही मुलं असतात की त्यांचा अभ्यास सकाळी होऊन जातो, काही मुलं असतात त्यांचा अभ्यास रात्री होतो. आता बघा, जर काही मुलांचा अभ्यास जर चांगला रात्री होत असेल, काही मुलांचा अभ्यास जर चांगला रात्री होत असेल, असे बोलतात मुलं की हा माझा अभ्यास चांगला रात्री वगैरे होऊन जातो, तर त्याला जर मॅथ विषय कठीण जात असेल, एखाद्या विद्यार्थ्याला मॅथ विषय कठीण जात असेल तर तो मॅथ विषय तू रात्री घे. समजतंय तुम्हाला. किंवा या ठिकाणी जर तू दुसरा विषय घेत असेल जसे की सामान्य ज्ञान वगैरे, आणि जर तुला असं वाटतं की माझं सामान्य ज्ञान हा विषय, हा टॉपिक कठीण वाटतो मला किंवा मला जमत नाही, आणि तुझा अभ्यास जर सकाळी चांगला होतो तर सामान्य ज्ञान तू सकाळी. क्लिअर झालं. जो विषय तुम्हाला हार्ड जातोय, जेव्हा तुम्हाला वाटतं की माझा अभ्यास चांगला होतो त्यावेळेस तो विषय घेऊन घ्या. क्लिअर झालं. स्टडी तुम्हाला याप्रमाणे करायची, बरोबर. आता पोलीस भरतीला आपल्याला 4 विषय आहेत. मराठी, अंकगणित, बुद्धिमत्ता, त्यानंतर सामान्य ज्ञान. हे 4ही विषय. त्यापैकी पहिला आहे मराठी. आता मराठीचा अभ्यास करताना तुम्हाला काय करायचं आहे, एखादं प्रकरण वाचन केलं, ते प्रकरण वाचन केल्यानंतर तुम्हाला त्या प्रकरणावरील बघा प्रत्येक पुस्तकामध्ये प्रकरणाच्या मागे प्रश्न दिलेले. ठीक आहे. तर प्रकरण वाचन केल्यानंतर तुम्हाला 50 ते 60 प्रश्न रीड करायचे. ठीक आहे. दुसऱ्यांदा जेव्हा तुम्ही तेच प्रकरण रीड करा तेव्हा ते 60च्या पुढील प्रश्न रीड करून टाका. क्लिअर झालं. आणि बघा, 1 ते 2 वेळा वाचून काही होणार नाही. स्वतःच्या डोक्यात असं टाकू नका, न्यूनगंड टाकू नका की मला मराठी समजत नाही, मला अंकगणित समजत नाहीये, मला जमत नाहीये. कोणालाही सुरुवातीला जमत नाही. समजतंय तुम्हाला. 1 ते 2 वेळा वाचाल, काही समजणार नाही. तुम्हाला ते 3-4 वेळा वाचावं लागेल, बरोबर. तेव्हा जाऊन तुम्हाला समजेल. काय सांगितलं तुम्हाला, मराठीचं एखादं प्रकरण वाचल्यानंतर सुरुवातीला 50 ते 60 प्रश्न रीड करा. दुसऱ्यांदा जेव्हा तुम्ही ते प्रकरण रीड कराल तेव्हा 60च्या पुढील प्रश्न रीड करून घ्या. क्लिअर झालं. ठीक आहे. त्यानंतर बघा सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञानचा अभ्यास कशाप्रमाणे करायचा. बघा, सामान्य ज्ञान 50% तुमचं इथं क्लिअर होऊन जाईल. या पॉईंटमध्ये मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे. आणि सामान्य ज्ञानचा अभ्यास करताना खिचडी करू नका. जसं की एखादा टॉपिक जर तुम्ही पंचायत राज पकडा, पंचायत राज जर तुम्ही तुमच्या ठोकड्यामधून अभ्यास करत असाल आणि एखाद्या मुलाने नोट्स काढलेली, ठोकड्यातूनही करतात, नोट्स मधूनही करतात आणि त्याची व्हिडिओ सुद्धा बघतात, सर्व खिचडी होऊन जाते. समजतंय तुम्हाला. प्रश्नाची लाईन वगैरे असते एकच किंवा ते समजवण्याच्या लाईन्स असतात एकच. म्हणजे एखादा टॉपिक जर तुम्हाला पंचायत राजमध्ये समजायचा आहे तर पुस्तक जरी वेगवेगळे राहिले, टॉपिक जरी एक राहिला, जसे की तलाठ्याची माहिती, इकडे सुद्धा तलाठ्याची माहिती, तर शब्द फिरलेले असतात. ठीक आहे. शब्द फिरलेले असतात, समजत नाही. त्यामुळे एकच पुस्तक घ्या आणि त्याला व्यवस्थित रीड वगैरे करा. स्वतःच्या नोट्स बनवा. ठीक आहे. स्वतःच्या नोट्स बनवा. नोट्स म्हणजे काय, IMP पॉईंट, आणि जो तुम्हाला येत नाही तो. दुसऱ्याच्या नोट्स वाचू नका. क्लिअर झाला. सामान्य ज्ञानचा अभ्यास तुम्हाला अशाप्रमाणे करायचा आहे. आणि सामान्य ज्ञानच्या प्रत्येक टॉपिक मागे जवळपास 200 ते 300 प्रश्न दिलेले आहेत. ते प्रश्न तुम्हाला रीड करायचे. क्लिअर झालं. ठीक आहे. त्यानंतर बघा, स्टडीमध्ये आपण सामान्य ज्ञान सुद्धा पाहिलेलं आहे, मराठी सुद्धा पाहिलेलं आहे. अंकगणित आणि बुद्धिमत्ताचा अभ्यास तुम्हाला एक ते प्रकरण वाचल्यानंतर जवळपास 80 ते 100 प्रश्न त्यावरील प्रॅक्टिस करायची. अंकगणिताचं जवळपास म्हणजे अंकगणिताचं जर तुम्ही रेल्वे हे प्रकरण वगैरे घेतलं किंवा नळपांची टाकी, ते प्रकरण झाल्यानंतर तुम्हाला 80 ते 100 प्रश्न त्यावरील सोडवायचे आहे. आणि बघा, माझ्या मते हा जो शेड्यूल तुम्ही बनवणार आहात,
हा सोमवार ते शुक्रवार बनवा. काय करायचं, सोमवार ते शुक्रवार तुमचं शेड्यूल बनवायचं. दिनचर्या कशी बनवायची, शेड्यूल कसं बनवायचं जर तुम्हाला समजत नसेल तर यावर व्हिडिओ बनवलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. ठीक आहे, सोमवार ते शुक्रवार तुमचं शेड्यूल बनवा आणि या सोमवार ते शुक्रवार मध्ये तुम्ही जोही अभ्यास केलेला आहे, मराठीचे 3 प्रकरण, मराठीचे 4 प्रकरण, जेही अभ्यास केलेला आहे किंवा अंकगणिताची रेल्वे नळ पांची टाकी, त्यांचं त्यांची रिव्हिजन शनिवार आणि रविवारी करायची. ठीक आहे, अभ्यास कमी झाला चालेल, पहिलेच सांगतो तुम्हाला, अभ्यास कमी झाला चालेल, रिव्हिजन कमी व्हायला नको. थोडा अभ्यास करा, रिव्हिजन जास्त करा. जर तुम्ही खूप अभ्यास करून टाकला आणि रिव्हिजन जर नाही केली तर काही फायदा नाही. परत तुम्हाला सांगतोय, अभ्यास कमी झाला चालेल सोमवार ते शुक्रवार, पण रिव्हिजन जास्त व्हायला पाहिजे. क्लिअर झालं, रिव्हिजन सोडायची नाही, शेड्यूल लावल्याशिवाय अभ्यासाला सुरुवात करायची नाही. ठीक आहे, त्यानंतर येऊ आपण तिसरा पॉईंट. ठीक आहे, स्टडीमध्ये 4 विषय तुम्हाला सांगितलेले, 100 मार्कांचा पेपर असेल, 90 मिनिटं आपल्याला असेल, निगेटिव्ह मार्किंग नसेल. क्लिअर झालं. आता बघा पेपर रीड. पेपर रीड करायचं म्हणजे मागील वर्षाची तुम्हाला प्रश्नपत्रिका वाचन करायची. 16-17च्या प्रश्नपत्रिका आहे, 23च्या प्रश्नपत्रिका आहे, त्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला रीड करायच्या. त्या प्रश्नपत्रिका रीड करण्याचे भयंकर फायदे. रीड करताना तुम्हाला काय करायचंय, वाचन करताना बुद्धिमत्ता आणि अंकगणित हे दोन्ही विषय साईडला ठेवायचे. ठीक आहे, मराठी आणि सामान्य ज्ञान, मराठी आणि सामान्य ज्ञान हे 2 विषयाचा तुम्हाला एका प्रश्नपत्रिकेमध्ये अभ्यास करायचा आहे. या दोन्ही मिळून कमीत कमी आपण 50 प्रश्न जरी पकडले, 50 प्रश्न. आता यांचा अभ्यास करताना, पेपर वाचन करताना काय करायचंय, एखादा प्रश्न तुम्हाला दिलेला असेल, ए बी सी डी ऑप्शन दिलेले असतात आणि या ठिकाणी पीवायक्यू प्रश्नपत्रिकांच्या खाली उत्तरपत्रिका असते, या ठिकाणी उत्तर मालिका असते. ठीक आहे, याप्रमाणे याचं ए म्हणजे 40चं ए असतं, 41चं बी असतं, 43चं सी XYZ वगैरे. ठीक आहे, तर हा जो प्रश्न दिलेला आहे तुम्हाला, याचं उत्तर काय आहे ते आधीच टिक करून ठेवा. तुम्ही सुरुवात करत आहात पोलीस भरतीला. क्लिअर झालं. हा प्रश्न दिलेला आहे XYZ, कोणताही प्रश्न पकडा, याचं उत्तर बी, याचं उत्तर सी. ठीक आहे, टिक करून ठेवा. म्हणजे फक्त प्रश्न वाचायचा आणि ऑप्शन वाचायचा. याला तुम्हाला कमीत कमी 4 ते 5 सेकंद लागतील, एक प्रश्न रीड करायला आणि उत्तर ए करायला. क्लिअर झालं. एक प्रश्नपत्रिका तुमची कमीत कमी 20 मिनिटात, जास्तीत जास्त 25 मिनिटामध्ये संपलीच पाहिजे वाचून. क्लिअर झालं. जर नाही होते तर टाइमपास करताय तुम्ही. बरोबर. मागील पीवायक्यू क्वेश्चन वाचा, यामुळे तुमचं 50% सामान्य ज्ञान होऊन जाईल. आणि मराठीमध्ये बघा, समानार्थी विरुद्धार्थी शब्द पाठांतर होऊन जातील, काही म्हणी पाठांतर होऊन जातील. त्यानंतर बघा, साहित्यावरील, लेखक आणि साहित्यावरील प्रश्न येतात मराठीचे, ते सुद्धा चांगले होऊन जातात. सामान्य ज्ञान, मागील पेपर वाचण्यामुळे सामान्य ज्ञानचे प्रश्न पाठांतर होऊन जातात तुमचे. क्लिअर झालं. आणि सामान्य ज्ञान मध्ये बघा, मी सामान्य ज्ञानावरती यासाठी भर देतोय की बाकी विषय होऊन जातील, मराठी होऊन जाईल, मॅथ होऊन जाईल, त्यानंतर रिजनिंग सुद्धा होऊन जाईल. हा विषय होत नाही, हा विषय होत नाही, तर हा विषय मागील पेपर वाचून होऊन जातो. ठीक आहे, मागील पेपर वाचन केले, ठोकड्यामधून सुद्धा तुम्ही वाचन केलं आणि जर सामान्य ज्ञानचे 30 प्रश्न आले तर 30 प्रश्नांपैकी 20 प्रश्न हे पीवायक्यू राहतील. यापैकी बघा 2 ते 3 प्रश्न तुम्हाला येतील, 7 ते 8 प्रश्न असे असतील जे कोणालाही जमत नाही. प्रत्येक पेपरमध्ये असते, प्रत्येक पेपरमध्ये कमीत कमी 6 ते 7 प्रश्न तरी असतातच, तिथे कोणाला येते, ते टेन्शन घ्यायचं नाही. क्लिअर झालं. आणि बघा, स्टडी करताना तुम्हाला करंट अफेअरच्या नोट्स काढायचे, समजून घ्या या ठिकाणी. अशी गडबड करू नका की चला करंट अफेअर फक्त पोलीस भरतीला 6 महिन्याचं विचारता, शेवटून करून घेऊ 1-2 महिन्यामध्ये, अशी गडबड करू नका. का करायचं नाही बघा, समजून घ्या या ठिकाणी. जर तुम्ही अभ्यास करत आहात, ठीक आहे, अभ्यास करताय तुम्ही, या ठिकाणी तुम्हाला जायचंय आणि हा तुमचा रस्ता आहे. तुमची स्टडी चांगली झालेली असेल, करंट अफेअरच्या जर तुम्ही नोट्स डेली काढत राहा, तर बघा, जर सरळ सेवेची एखादी भरती वगैरे पडली या ठिकाणी, तर गोड्या मारून बघायच्या, लागली तर लागली, नाही लागली तर नाही लागली. क्लिअर झालं. त्यामुळे करंट अफेअरच्या नोट्स डेली काढायच्या, इथं फायदा होतो. बरोबर. लागली तर खूप चांगलं, नोकरी असते, एवढं लक्षात ठेवा. बरोबर. सरकारी नोकरी असते, बाकीचं डोक्यात नका ठेवायचं, माझं टार्गेट हे, माझं टार्गेट हे वगैरे. आधी पहिले तर नोकरी घेऊन घ्यायची कोणती. बरोबर. त्यानंतर बघायचं काय करायचं काय नाही. त्यामुळे करंट अफेअरच्या नोट्स डेली काढायच्या. शेवटी 1 ते 2 महिन्यामध्ये काही होत नाही, सर्व गडबड होऊन जाते. ठीक आहे. त्यानंतर पेपर रीड करायचा आहे, सिलेबस तर तुम्हाला शेवटून सांगणार आहे. स्टडी तुम्हाला शेड्यूल शिवाय करायची नाही, शेड्यूल शिवाय स्टडी करायची नाही. कारण शेड्यूल जर नाही लावला तर काय करतो, 8 ते 10 तो एक विषय घेतो किंवा 11 पण वाजवून टाकतो.
त्यानंतर बघा 11 पर्यंत मराठी घेतो, मग खूप स्टडी झालेली. मग 11 ते एक टाइमपास होईल मित्रांबरोबर. त्यानंतर येईल तो दुपारच्या टायमाला थोडंफार काहीतरी करेल, मोबाईलमध्ये व्हिडिओज बघेल काय ते, टाइमपास होऊन जाईल. समजतंय तुम्हाला? त्यामुळे शेड्यूल लावा. शेड्यूल अति महत्वाचा आहे. मी तुम्हाला आधी पण सांगितलं, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली. तुम्हाला जर नाही समजत असेल दिनचर्या कशी लावायची, तो व्हिडिओ सुद्धा बघा. त्यानंतर बघा ग्राउंड. जर सुरुवात करत आहात तर ग्राउंडला सुरुवात करून द्या. ग्राउंड मध्ये तुम्हाला 3 इव्हेंट आहेत: 1600, 100 मीटर आणि गोळा. 1600, 100 मीटर आणि गोळा आहे. ठीक आहे. त्यापैकी हे 2 इव्हेंट माझ्या मते आउट ऑफ करून टाका. याला तुम्ही कमी महत्व दिलं तरी चालेल. समजून घ्या, या ठिकाणी अनुभवातून सांगतोय. 1600 मीटर जर तुमचा 5:30 मध्ये म्हणजे 18 मार्क जर तुम्ही घेताय, तर कोणताही मुलगा जो 5:30 मध्ये 1600 मीटर मारतो, तो 100 मीटर मध्ये कमीत कमी 10 मार्क तरी घेतो. कमीत कमी 10 मार्क तरी घेतोच. समजतंय तुम्हाला? त्यामुळे गोळा आणि 1600 मीटर तुम्ही दोन्ही इव्हेंट आउट ऑफ करा. म्हणजे तुमचा ग्राउंडचा ताण मिटून जाईल. आणि 100% जर तुमचं ग्राउंड एवढं तरी जाईल, गोळा आउट ऑफ आणि 1600, 100 मीटरला 8 जरी आले किंवा 10 ते कमीत कमी येतात, अनुभवातून सांगतो. ठीक आहे. कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही सेफ राहा. समजतंय तुम्हाला? 1600 आणि गोळा तुम्हाला आउट ऑफ करून घ्यायचा आहे. आणि जर तुम्ही आता ग्राउंडला सुरुवात जर तुम्ही ग्राउंडला सुरुवात आता केली, तर पोलीस भरतीची ऍड पडल्यानंतर तुम्ही काय सर्व सुरुवात करता. काय करतात? सर्व मुलं सुरुवात करतात. आणि तेव्हा असं होतं, जेव्हा तुम्ही ग्राउंड करून येतात आणि लॅबमध्ये बसतात, बॉडी तुमची एवढी थकलेली असते की तुमच्याने अभ्यास होत नाही. समजतंय तुम्हाला? त्यामुळे अशी गडबड करू नका. तुम्ही जर पहिला आता ग्राउंडमध्ये तर मुलं वगैरे नसतील, ठीक आहे. तुम्हाला जर तुमची एक सीट पक्की करायची असेल तर आतापासून ग्राउंडला सुरुवात करून टाका. कारण पोलीस भरती पडल्याच्या नंतर समजत नाही काय करायचं काय नाही. समजतंय तुम्हाला? काय करायचं काय नाही, हे करायचं, स्टडी करायची की ग्राउंड करायची. गोळा आउट ऑफ जात नाही ते प्रेशर असतं, 1600 व्यवस्थित होत नाही ते प्रेशर असतं. समजतंय? त्यामुळे ग्राउंड आता सुरुवात करून टाका. आणि या 2 इव्हेंट गोळा आणि 1600 ला आउट ऑफ करून टाका. 1600 जर नाही जरी आउट ऑफ झाला तरी ठीक आहे, पण गोळा तुमचा आउट ऑफ पाहिजे. 1600 कमीत कमी 1600 मध्ये 18 घेण्याचा प्रयत्न करा. चला, पोलीस भरतीची ऍड पडल्यानंतर तुम्हाला काय करायचं बघा. सिलेबस मी तुम्हाला सांगितलंय, तुम्ही सुरुवात करताय, स्टडी झाली, पेपर रीड झाला, ग्राउंड तुमचं झालं. आता जर तुम्ही सुरुवात करत आहात तर सुरुवातपासून पेपर तुम्ही सोडवायचे नाही. या ठिकाणी सर्व रांगोळी दिसते माझ्या मते. ठीक आहे. ते मलाच चांगलं वाटत नाही. बरोबर. आता बघा, जर तुम्ही पोलीस भरती करण्यासाठी सुरुवात करत आहात तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय? पेपर सोडवायचा नाही. पेपर तुम्ही सोडवायचा नाही. कारण तुम्हाला माहितीच नाही की या ठिकाणी प्रश्न कसा आहे काय आहे. पेपर सोडवायचा नाही. या ठिकाणी जर तुमची ऍड पडली तर तुम्हाला कमीत कमी 2 पेपर डेली सोडवायचे. 1 ते 2 पेपर डेली सोडवायचे आहे. आणि पेपर रीडिंग थांबवायची नाही. पेपर वाचन सुद्धा तुम्हाला चालू ठेवायचं आहे. आणि या ठिकाणी पोलीस भरतीची ऍड पडल्यानंतर तुम्हाला कमीत कमी 1 ते 2 पेपर सुद्धा सोडवायचे आहे. क्लिअर झालं मित्रांनो? आता बघा, जर पेपर तुम्ही सोडवताय, तुमचा स्कोर कमी येईल. ठीक आहे. तुमचा स्कोर कमी येईल तर 75 ते 75, 70-75 पर्यंत तुमचा स्कोर येतोय. तर याला 30 दिवसांमध्ये 90 पर्यंत कसं घेऊन जायचा, त्याच्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली. तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. आणि त्यामध्ये दिलेले मी पॉईंट आहे. ठीक आहे. 5 ते 6 पॉईंट आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या माहितीनुसार जर तुम्ही अभ्यास केला, गॅरंटी देऊन सांगतो की एका महिन्यामध्ये तुम्ही जवळपास या स्कोरच्या जवळपास तरी जा. ठीक आहे. या स्कोरच्या जवळपास तरी तुम्ही 100% जाल. तो व्हिडिओ नक्की बघा. ठीक आहे. आता आपण आपला सिलेबस बघून घेऊ. आणि सर्वात महत्वाचं बघा, पोलीस भरतीची ऍड पडल्यानंतर तुम्हाला काय करायचंय? पोलीस भरतीची ऍड पडल्यानंतर तुम्हाला काय करायचंय? तर तुम्हाला सिलेबस कटिंग करायचं. आतापर्यंत तुम्ही टाइमपास तर केला नसेल पोलीस भरतीची ऍड पडल्यापर्यंत, तर तुम्हाला काय करायचं? सिलेबस कटिंग करायचं. सिलेबस कटिंग करणं अति महत्वाचं आहे. बघा, पोलीस भरतीची ऍड पडल्यानंतर असं करू नका की सुरुवातपासून सर्व सुरुवात, ठीक आहे, शून्यापासून सुरुवात, असं करू नका. क्लिअर होतं तुम्हाला? पोलीस भरतीची ऍड पडल्यानंतर मुलं सुरुवात करतील तर तुम्ही सिलेबस कटिंग करा. तो कशा पद्धतीने? सर्व विषयाचा तुम्हाला सिलेबस कटिंग करायचा आहे. ठीक आहे. आता हा एक मराठीचा विषय, मी याच्याविषयी सांगतो. तसं तुम्हाला सर्व सब्जेक्ट विषयी सिलेबस कटिंग करायचा आहे. पोलीस भरतीची ऍड पडल्यानंतरची मी तुम्हाला माहिती सांगतो. ठीक आहे. आता बघा, जर तुम्ही पेपर सोडवाल, तुम्हाला स्वतःला समजून जाईल की मराठीचा उगमवरचा माझा प्रश्न चुकत नाही, वर्णमालावरचा चुकत नाही. ठीक आहे. शब्दांच्या जातीवरचा चुकत नाही, संधीवरचा चुकत नाही. तर माझा प्रश्न कोणत्या प्रकरणावर चुकतो? तर माझा प्रश्न रसवरती चुकतो, वृत्तवरती, शब्दसिद्धी, त्यानंतर बघा अलंकारिक शब्द. तर हे प्रकरण तेव्हा करायचे, की बाकी प्रकरण करत राहायचं नाही. क्लिअर झालं?
हे तुम्हाला सिलेबस कटिंग करायचे पोलीस भरतीची ऍड पडल्यानंतर. आणि जोपर्यंत पोलीस भरतीची ऍड पडत नाही तोपर्यंत तुमचा सिलेबस कमीत कमी 1 ते 2 वेळा होऊन गेलेला पाहिजे. क्लिअर झालं? जर तुम्ही असे हे पूर्ण पॉईंट फॉलो केले तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुमची एक सीट कोणी घेणार नाही. ठीक आहे. हा तुमचा मराठीचा सिलेबस आहे, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या. हा मराठीचा सिलेबस, याचा स्क्रीनशॉट घ्या. आणि मुलं फक्त इकडचे प्रकरण करतात, हे प्रकरण करत नाही. अलंकारिक शब्द, वाक्प्रचार तुम्हाला हेही करायचे. ठीक आहे. मराठीतील टोपण नावे 1 ते 2 प्रश्न येतो. पीवायक्यू पेपर वाचनमुळे तुमचे हे प्रश्न व्यवस्थित होऊन जातील. पण तरी सुद्धा बुक मध्ये दिलेले ते वाचून घ्यायचे. क्लिअर झालं? बघा पुढे आहे अंकगणिताचा सिलेबस, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या. मला नाही वाटत की एखादं प्रकरण मी सोडलं असेल, पण अपवादात्मक जर सोडलं असेल तर माफी असेल. ठीक आहे. त्यानंतर भूमिती. आता मुलं हेच करतात की पोलीस भरती करताना अंकगणित करतात आणि भूमिती करत नाही. भूमितीवरती जवळपास 3 ते 4 प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये ऍव्हरेज दिसतील तुम्हाला, त्यामुळे भूमिती करायची. आणि इकडे समजून घ्या, अंकगणित हा कन्सेप्टनुसार सोडवला जातो. यामध्ये फॉर्म्युलाचा यूज कमी केला तरी चालेल, पण भूमिती हा असा टॉपिक आहे ज्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युले पाठांतर करावेच लागतील. समजलं तुम्हाला? तुम्हाला फॉर्म्युले पाठांतर करायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा बुद्धिमत्तेचा हा सिलेबस आहे, स्क्रीनशॉट घेऊन घ्या. ज्या मुलाचं अंकगणित चांगलं आहे तो मुलगा हे वरचे प्रकरण सोडवत नाही. संख्या मालिका, वर्तुळातील संख्या वगैरे हे लॉजिकने सुटून जातात. ठीक आहे. जर तुमचं अंकगणित चांगलं होऊन गेलेलं आहे तर तुम्ही ठराविक जे महत्वाचे प्रकरण आहेत ते प्रकरण करा. बैठक व्यवस्था, दिशा, घड्याळ, ब्लड रिलेशन, कॅलेंडर, ठोकळा या प्रकारे जे महत्वाचे प्रकरण आहेत ते करा. हे सर्व लॉजिकने सुटून जातात. ठीक आहे. पण सिलेबस आहे तर द्यावा लागतो. त्यानंतर सामान्य ज्ञानचा तुमचा सिलेबस 50% तर तुमचं मागच्या पेपर वाचन मध्ये होऊन जाणार. ठीक आहे. स्क्रीनशॉट मारून घ्या. त्यानंतर अति महत्वाचा हा पॉइंट आहे, समजून घ्या या ठिकाणी. बघा एखादा विषय जर आहे मराठीचा आहे किंवा गणित, अंकगणित किंवा बुद्धिमत्ता, तर एखाद्या विषयासाठी 2 बुक घेऊ नका. मराठीसाठी एकच बुक घ्या. ठीक आहे. जो पूर्ण महाराष्ट्र यूज करतो ते बुक घ्या आणि तीच बुक तुम्ही 2 ते 4 वेळा रीड करा. समजेल तुम्हाला. कमी पुस्तक वाचन जास्त ठेवा, अभ्यास थोडा ठेवा आणि रिव्हिजन जास्त. हे मी तुम्हाला आधी पण सांगितलं. थोडा अभ्यास झाला चालेल, पण रिव्हिजन केव्हाही जास्त पाहिजे. ठीक आहे. इकडनंही वाचतो एखादं प्रकरण, त्या पुस्तकातूनही त्या पुस्तकातूनही काहीच समजणार नाही. प्रकरण सारखं राहील. मी परत सांगतो, प्रकरण जरी सारखं राहिलं, 3 पुस्तकातून वाचन केलं तरी शब्दांची मांडणी वेगळी असते. इथं काहीच समजत नाही. समजताय तुम्हाला? एकच पुस्तक घ्या, ते 2 पुस्तक वाचण्यापेक्षा एकच पुस्तक, एक प्रकरण 2 वेळा वाचा. समजून जाईल तुम्हाला. ठीक आहे. आणि पुस्तक कमी यूज करा. आशा करतो मित्रांनो मी सांगितलेले सर्व पॉईंट तुम्हाला समजले असतील. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे जेही प्रश्न असतील ते प्रश्न कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मला जेव्हाही वेळ भेटेल तेव्हा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे प्रयत्न नक्की करेल. आशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि तुमचा स्कोर 75 ते 90 पर्यंत 30 दिवसांमध्ये कसं जाईल तो व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघून घ्या, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.